आम्ही आता परत रिटर्न चाललोय बीच साईडला. तर नशीब तनुचं खूप चांगलं होता, त्याला तिकडे मिळाला, इकडेच पडलेला. आम्ही ते हेल्मेट ठेवलं. नॉर्मल ग्रेव्ही इकडे ना काही प्लेट वेट ग्रेव्ही आहे गाईज. तर आम्ही इथे पोचलोय आणि एकदम खतरनाक अशा आम्हाला 2 स्पीड. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज 9 तारीख आहे आणि दुपारचे 3 वाजलेत आणि मी, तनू आणि केसी, अजून निलांची आम्ही वाट बघतोय, तो पण आमच्यासोबत येणार आहे. तर आम्ही चौघं चाललो अलिबागला राईडला, कारण राईडचा काहीच प्लॅन नव्हता. गोव्यावरून आल्यापासून कुठे जास्त गेलो नाही राईडला, तर बोललो जवळपासच कुठेतरी जाऊन येऊया. आणि त्यात मी हे बघा गोप्रोचा एक सेटअप पण लावला आहे, तो पण मला एक चेक करायचा आहे, त्यासाठी पण मला एक शॉर्ट राईड करायची होती. तर आता आम्ही निघालो सनसेट बघायला चाललो आहे आणि बाकी आता मी तुम्हाला बाईकवर भेटतो निलांग आल्यानंतर. तर आता मी परत वर जाऊन आलो, कारण मी हे तुम्ही बघू शकता एका सिंगल क्लिपवर लावलं आहे मी, तर याच्यामुळे मला प्रॉपर पूर्ण स्क्रीन इथून दिसत नाही. तर हे अजून वर घ्यायसाठी माझ्याकडे अजून 2 होत्या. आता जेव्हा मी लावेल तेव्हा याची हाईट अजून वर वाढेल आणि मला पूर्ण फेसच्या समोर दिसेल. आता हे लावतो मी. आता तुम्ही बघू शकता मगाशी एका सिंगल क्लॅम्पवर इथून कॅमेरा सुरू होत होता, आता हे एवढ्या वर आलाय तर मला इथून प्रॉपर पूर्ण स्क्रीन दिसेल. हा चल, गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही फायनली निघालोय. आम्हाला निघेपर्यंत 20 मिनिटं लागली. मला पूर्ण सेटअप लावून तो निलांग येईपर्यंत, तो पण थोडा उशिराच आला. तर आता फायनली निघालो. माझ्या मागे तनू बसलाय, केसीच्या मागे निलांग बसलाय. तर आय होप तुम्हाला आवाज माझा क्लिअर येत असेल, कारण हा सेटअप माझ्यासाठी प्रॉपर नवीनच आहे पूर्ण. मी फर्स्ट टाइम गोप्रोमध्ये हे मोटो ब्लॉगिंग करतोय, कारण माझा तो मध्ये गॅप झाला. त्याच्या अगोदर माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा होता, तो होता SJ6 लेजंड. तर तो याच्यापेक्षा बराच कॉम्पॅक्ट होता तो, आणि त्याचा माईक वगैरे सगळं ॲक्सेसरीज सगळं त्याचा सेटअपच पूर्ण वेगळा होता. आणि बऱ्याच वर्षानंतर मी करतो. मध्ये मी जो मोटो ब्लॉग केला जेव्हा मीत वगैरे कॉलेजवाल्यांसोबत गेलेलो, तेव्हा मी सिम्पली एक माझ्या फोनमध्येच करत होतो. तर त्या सेटअपचा प्रॉब्लेम असा होता की मला त्याच्यामध्ये माईक प्रॉपर मला मिळाला नाही. म्हणजे मोबाईलची रिस्क पण होती, तो माउंट पण तुम्ही बघितला तो पडत होता सारखा, तर ती एक रिस्क होती त्याच्यामध्ये. आणि फोन एक महागडी गोष्ट आहे. तर मी बोललो आता एकदा गोप्रोचा सेटअप लावून बघू. तर आजच्या राईडचं माझं मोटिवच तेच होता की हे सगळं चेक करायचं, याची पण सवय व्हायला पाहिजे आपल्याला. अजून लांब लांब राईड करायचं तर हा सेटअप असणार, तर त्याची सवय व्हायला पाहिजे. म्हणून आता मी जास्त लांबचं लोकेशन सिलेक्ट नाही केलं. अक्षी बीचला मी अगोदर पण गेलो, तर मला आवडतं ती जागा, म्हणजे पर्सनल फेवरेट आहे माझी. तिकडे मी अगोदर एकदाच गेलो आहे मी अक्षी बीचला. तिकडे मला खूप आवडलेलं पर्सनल लेवलला, की मी तिकडे बराच वेळ बसून होतो, पूर्ण सनसेट बघितलेला. आणि तिकडे जास्त गर्दी पण नसते. आणि बीचवर पण तेव्हा मी बाईक टाकलेली, पण आता कदाचित टाकू शकतो नाही टाकू शकतो, कारण तेव्हा मी एकदम नवीन घेतलेली गाडी हिमालयन, तेव्हा मी गेलेलो. आणि तेव्हा एवढं रूल्स वगैरे माहीत नव्हतं, पण नंतर मला बीचवरून जाऊन आल्यावर समजलेलं की तिकडे गाडी टाकायला अलाउड नाही. तर आता बघूया तिकडे कसं आहे. तिकडच्या लोकल लोकांना विचारू की तिकडे अलाउड आहे नाही आहे, त्या हिशोबाने आपण गाडी टाकूया तिकडे आणि एन्जॉय करायचं. अजून आताशी 3:30 वाजले नाहीत प्रॉपर, तर आम्हाला पोहोचेपर्यंत तिकडे सनसेट बघायला तर मिळेल. फक्त लेट नाही झालं पाहिजे ट्रॅफिकमुळे. आणि आता आम्ही एकदम परफेक्ट टाईमला निघालो आहे, कारण आता हळूहळू संध्याकाळ होते, तर आपल्याला प्रॉपर गोप्रोचा चेक करता येईल सगळ्या गोष्टी, की लो लाईटमध्ये कसा परफॉर्मन्स आहे. परत आता माईक पण प्रॉपर चेक करता येईल. आता तर मी उभा आहे, आता मी हळूहळू स्पीड वाढवेल. तसं 80-90च्या स्पीडला पण मी बोलून ट्राय करतो की आवाज कसा येतो माईकमध्ये, ते सगळ्या गोष्टी पण चेक होतील. अजून स्टेबिलिटी पण चेक होईल, पूर्ण अँगल कसा आहे ते पण चेक होईल. या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला प्रॉपर चेक करायच्या, म्हणून मी जास्त लांबची लोकेशन सिलेक्ट नाही केली आहे. तर आता आम्ही काय मध्ये कुठे थांबणार नाही, नॉनस्टॉपच जायचं आहे. 100 किलोमीटरला कायच थांबणार. आता 2 जण मागे राहिलेत म्हणून मला जास्त पळवता नाही येत आहे. तर केसी त्याच्या FZ250वर आहे,
त्याच्याकडे माझा डॉमिनारचा टॉप बॉक्स आहे, म्हणजे मी त्याला तो दिला की वापर करून. त्यांनी तो प्रॉपर FZला लावला आहे त्याच्या 250ला, आणि मी माझा आपला टॉप बॉक्स लावला. तर मी काही जास्त घेतलं नाही, टॉप बॉक्सच घेऊन आलो आहे फक्त. त्याच्यामध्ये पण काय गोप्रोचा पूर्ण तो केस आहे एक, आणि 1-2 ट्रायपॉड आणलेत मी, आणि एक डेनिमचा जॅकेट घेतलं फोटोशूट वगैरे करायसाठी. अरे वा, डबल हेल्मेट. तर चांगलं वाटलं बघून की पब्लिक आता वापरते आहे डबल हेल्मेट. तर बरेच दिवस झाले, म्हणजे 3-4 दिवसापासून मी नोटीस करतो आहे की बरेच लोक आता डबल हेल्मेट वापरायला लागलेत. तर आम्ही तर डबल हेल्मेटमध्येच फिरतो. तर चांगलं वाटलं आहे बघून. आणि मला वाटतं आहे कदाचित रूल पण परत आला आहे, तो जो मध्ये लागू केलेला मुंबईमध्ये डबल हेल्मेटचा, तो कदाचित परत लागू केला असावा. जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तर कमेंट करून सांगा मला. आणि माझ्या आता क्वालिटीबद्दल बोलायचं, जी मी सेटिंग ठेवली आहे गोप्रोमध्ये, ती सध्या तर मी हायपर व्ह्यूमध्ये ठेवलं आहे. कारण मला अंदाजा नव्हता की कुठपत मला दिसेल, जे मिरर वगैरे आणि व्ह्यू कितपर्यंत दिसेल ते मला अंदाजा नव्हता. म्हणून मी एकदम जो वायडेस्ट हायपर व्ह्यू आहे तो ठेवला. त्याच्यामध्ये मी सेटिंग 4K 60 FPS स्टँडर्डमध्ये केलं आहे. मी पहिला HDRमध्ये शूट करायला ट्राय करत होतो, पण त्याच्यामध्ये हायपर व्ह्यू नव्हता ऑप्शन. जर तुम्ही HDRमध्ये जर 4K 60 FPS करताय तर तुम्हाला हायपर व्ह्यूचा ऑप्शन मिळत नाही. म्हणून मी स्टँडर्डमध्ये केल्यावर मला तो मिळाला, तर म्हणून मी ते ट्राय केला. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज 4Kमध्ये बघत नसाल तर 4Kमध्ये बघा, तुम्हाला एकदम बेटर क्वालिटीमध्ये दिसेल. तर मी माझे मोस्टली तरी सगळे व्हिडिओ 4Kमध्ये टाकायला ट्राय करतो, कारण माझ्याकडे आयफोन आहे. आयफोनमध्ये 4K 60 FPS जबरदस्त शूट होता. आणि आता गोप्रोमध्ये पण मी त्याच सेटिंगला करतो, तर माझी पूर्ण व्हिडिओ 4K 60 FPSमध्ये येईल. तर ह्याचा आता कसा फीडबॅक आहे ते पण मला एकदा चेक करायचं आहे. तर तनू मला आता एक वेगळाच रस्ता सांगतोय. तर या ब्रिज खालून राईड घ्यायला सांगतोय. तो एरिया कोणता आहे? हा एरिया कोणता आहे? हा, तर आता उलवे फाट्याच्या जवळून हा राईट मारायला बोलतोय मला. तर बघूया, हा रस्ता डायरेक्ट JNPTला कनेक्ट होतो. तर JNPTला कनेक्ट झाला तर चांगलंच आहे. आपला पनवेलचा ट्रॅफिक आपल्याला स्किप होईल. तर युजली मी कसं जातो, मी इकडून सरळ पनवेलपर्यंत जातो. पनवेलवरून JNPTला राईट मारतो आणि तिकडून मग परत लेफ्ट मारून सरळ लोणावळ्यासाठी, किंवा राईट मारून परत अलिबाग किंवा मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होतो. तर हा रस्त्याने मी मला वाटतं 2nd-3rd टाईम जात असेल. एकदा मी कारनी वगैरे आलेलो, तर हो बरोबर, इकडून एकदा मी कारनी रिटर्न येताना आलेलो. जाताना मी आता फर्स्ट टाईमच जातो आहे. तर आपल्या तिकडे JNPTला टॉप स्पीड पण गाडीची चेक होईल. तर चांगला, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेक होत आहेत. मी जसं पळवली आहे गाडी याच्या अगोदर पण, मी एकटा असताना पण ऑलमोस्ट 150पर्यंत मी घेऊन गेलो. तरी गोप्रोची एकच सिंगल बॅटरी आहे. तर आता बघायला गेलं तर चार्जिंग माझी बरीच उतरली आहे, 60% आली आहे. तर मी थोडा ते पण मला वाचवायकडे बघायला लागेल. तसं मी ऑल्दो चार्जर घेऊन आलो आहे, आणि इकडे पण कनेक्ट होऊन Type-C to Type-C चार्ज होईल कॅमेरा. पण तसं चालूमध्ये मला जास्त यूज नाही करायचं, म्हणजे चार्जिंग चालू असताना कॅमेरा मला जास्त यूज नाही करायचा आहे. तर म्हणून थोडा कॅमेराची चार्जिंगकडे पण लक्ष द्यायला लागेल. आणि मी जास्त FPS शूट करतो आहे म्हणून ती फटाफट उतरते कदाचित. आणि याची बॅटरीची हेल्थ पण आपल्याला कळेल की किती वेळ चालतो, काय चालतो वगैरे. तर JNPTला लागलोय आपण, आणि थोडी स्पीड चेक करूया आता. आता आम्ही लोक पनवेलवरून मुंबई गोवा हायवेला लागलोय. तर पाणी प्यायसाठी थांबलो आम्ही. थांबायचं तर नव्हतं, पण उन्हामुळे एकदम घसा सुकला आणि पूर्ण वायझर बंद करून चालवतोय.
त्याच्यामुळे आतल्या आत गरमीमुळे पूर्ण घसा सुकला माझा. तर इकडे पाणी घ्यायला थांबलो, घेऊन आलाय पाणी. तर आता पाणी पितो आणि निघतो. आणि यांनी सांगितलं ते एक बरं झालं, आम्ही डायरेक्ट JNPTला लागलो त्यामुळे लवकर आलो आम्ही इकडे. आम्ही जवळजवळ 1 तासामध्ये आलो, नाही तर इकडे यायला या टाईमला ट्रॅफिकमुळे पनवेलमधल्या 1.5 तास तरी लागला असता. तर बरं आहे आता टायमामध्ये. आणि 4:30 वाजलेत आता, अजून 50 किलोमीटर वगैरे, म्हणजे आरामात आम्ही सनसेट बघायला तिकडे पोहोचतोय. तर आता थोडंफार पाणी वगैरे पितो, हायड्रेट राहतो आणि मग निघूया परत आपण इकडून लगेचच. आता आम्ही कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळ आलो आणि जसं इकडे आलो असं झाडं दोन्ही बाजूला लागले, एकदम थंड हवा लागते आम्हाला. तुम्हाला समोर ऊन जरी दिसत असलं तरी पण आम्हाला एकदम गार हवा फील होते. आणि हा आता आपण कर्नाळ्याच्या घाटामध्ये, इकडे ना मध्येच एक ब्रिज बांधलाय, तुम्हाला दाखवतो आता येईल तो, जो माकडांना क्रॉस करायसाठी ठेवलाय त्या लोकांनी. पण तरी पण माकडं इकडून तिकडे असं, आता सध्या दुपारची मला वाटतं नाही दिसणार, पण इकडून एवढा वेळा गेलो आहे ना, माकडं भरपूर इकडे बघायला मिळतात दोन्ही बाजूला. हा बघा, हा वर जो आपल्याला ब्रिज दिसतोय हा स्पेसिफिक मला वाटतं माकडांसाठीच त्यांनी ठेवला आहे. आणि बघा इकडे माकडं पण आहेत. आहेत आत्ता सध्या, दुपारी असली तरी पण आहेत. जसं मी निघताना मगाशी तुम्हाला दाखवलं की मी माझा कॅमेरा बऱ्यापैकी वर घेतला, तर ते वर घेतल्यामुळे काय झालं, आता मला पूर्ण व्ह्यू दिसतो. म्हणजे असं नाही की माझ्या व्ह्यूमध्ये कुठे अडतं आहे ते, फक्त माझा जो स्पीडोमीटरचा हा जो गोल तुम्हाला दिसतोय तो मला माझ्या डोळ्यांनी दिसत नाही. म्हणजे मला स्पीड वगैरे काही दिसत नाही. आता मी खाली केलं, आता मला प्रॉपर दिसतोय तो. तर हा एक मला प्रॉब्लेम आला आहे या सेटअपमध्ये. बाकी अजून तरी सध्या काय मला वाटत नाही. आणि आवाजात मला एक मेन आहे की तो प्रॉपर यायला पाहिजे, कारण तीच एक मेन गोष्ट आहे याच्यामध्ये. मला कॉर्नरिंग करायला खूप मजा येते आणि जबरदस्त याच्यावर होते पण चांगली कॉर्नरिंग. आता सध्या तर एवढी नाही दाखवली, पण मजा येते मला कॉर्नरिंग करायला. आणि आता आम्ही गुगल मॅप्सवर चेक केलं की किती वेळ दाखवतो तिकडे जायला, तर रक्षी बीचला जायला 1.5 तास दाखवतं अजून इकडून. जे काही आहे 55-60 किलोमीटर आहे इकडून, तर एवढा वेळ तर नाही दाखवायला पाहिजे, 1 तासात पोचायला पाहिजे. तर बघूया, आपण ट्राय करूया. तिकडे एस्टिमेटेड टाईम त्यांनी 6:30चा दाखवला, आपण किती वेळात पोचतोय बघूया. आता आपण 85च्या प्लस स्पीडला आहोत आणि भरपूर विंड ब्लास्ट आहे इकडे. आणि आता पण जर तुम्हाला माझा आवाज एकदम क्लिअर येतोय तर मग जिंकला आहे म्हणजे हा सेटअप. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की हा जो डिस्प्ले आता तुम्हाला दिसतो एकदम प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये, तो माझा बंद झाला होता. तो अचानकमध्येच बंद झालेला, त्याला मॉइश्चर पकडलेला, तर तो आता चालू करून दिला आहे कंपनीने. आणि त्याच्यावर मी एक स्पेसिफिक त्या गोष्टीवर मी व्हिडिओ बनवून टाकले, त्याची लिंक मी तुम्हाला इकडे आय बटनवर क्लिक केल्यावर मिळेल. तर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर ती पण व्हिडिओ तुम्ही बघा. आता माझे बरेचसे प्लॅन आहेत आणि तुम्ही मला अजून सांगा पण की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील. तो अजून एक रायडर दिसतं, तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील. प्लीज सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आता हा आहे आपला मोटो व्लॉगचा व्हिडिओ. अजून मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण बनवतो, जसं की मी आता मध्येच एक याची व्हिडिओ बनवलेली, आपल्या ओनरशिप रिव्ह्यूची व्हिडिओ. परत मी टॉप बॉक्स कसा लावायचा आणि नकल गार्ड कसे लावायचे ते डॉमिनरच्या टाईमला तेव्हा तसे व्हिडिओ बनवलेले. परत कारमधून मी व्लॉग केलेले, ते व्हिडिओ बनवलेले. तर हे सगळे प्रकार आहेत, त्याच्यामधले तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतात ते तुम्ही मला कळवा. तसे मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला ट्राय करेल. आता मी अजून माझ्या डोक्यात 2-3 व्हिडिओजचे प्लॅन आहेत लाईनअपमध्ये, तर ते मी टाकत जाईल. तुम्ही आत्ता तर मी बऱ्यापैकी सुरुवात केली आहे. आता थोडं कुठे माझा एक रिदम बसायला लागला आहे. व्हिडिओ माझे 2-3 दिवसाला मी टाकायला ट्राय करतो आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही मला सांगा, तसे मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल.
तर आता वडखळजवळ पोचलो आम्ही. हे बघा लेफ्टला अलिबाग. तर अलिबागसाठी आता इकडून आम्ही खालून लेफ्ट मारणार आणि इकडून अलिबागला जायचा रस्ता आहे. हा इकडून जर आपण सरळ गेलो तर सरळ डायरेक्ट गोवा, खेड वगैरे करत गोव्याला आपण पोचतो. जसं आपण गेलेलो जी आपली गोव्याची सिरीज होती त्याच्यामध्ये, तर याच रोडनी सरळ गेलेलो. दादा आपण ही JSW कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या इकडे आलो आहे. तर या लोकांनी इकडे खूप मोठा प्लांट टाकला इकडे वडखळमध्ये. तर याच्यामुळे इकडच्या बऱ्याच लोकांची जमिनी वगैरे गेल्या आहेत. तर आहे इकडे तसा सगळा फॅक्टरीमधून भरपूर असे केमिकल्स बाहेर निघतात. तर त्यामुळे इकडे जवळजवळचे इकडचे सगळे लोकल होते ते इकडून निघून गेले आणि जे बाहेरचे जे लोक इकडे राहायसाठी आलेत, कामासाठी वगैरे आलेत, तेच इकडे पूर्ण आता वडखळमध्ये भरलेत. तर तिकडचं पूर्ण आतमध्ये गेल्यावर सगळे लोक चेंज होऊन जातात तिकडची. हे बघा इकडे लेफ्टला तुम्हाला दिसत असेल चिमणीमधून धूर बाहेर निघतं, तर केमिकल सगळे बाहेर निघतात. बघा इकडे राईट साईडला पण आहे. तर हा पूर्ण ती जागाच त्या लोकांनी कॅप्चर केली आहे आणि हळूहळू मला वाटतं त्या लोकांचा पेनपर्यंत पण शिरायचा प्लॅन आहे. तर ते गोष्ट करणं एवढं इझी नाही आहे खरं तर. पण गोव्याला गेलेलो तेव्हा आपल्यासोबत बाटली होता. तर बाटलीचं हे गाव आहे पेन आणि तो त्या दिवशी ऑन द वे सगळ्या गोष्टी सांगत होता आणि त्याचं घर आहे स्वतःचं तिकडे पेनमध्ये. आणि बाटली तू जरी व्हिडिओ बघत असशील तर कमेंट करून जरा थोडा अजून एक्सप्लेन कर इकडची सिच्युएशन. आणि मी एकदम जबरदस्त गाडी तर भागवतोय, पण मी निघालो तेव्हा 3 गाडी पेट्रोल होता आणि आता एकच राहिलं. तर मला आता पेट्रोल पण बघायला. जसा हा जंगलचा एरिया स्टार्ट झाला जसं एकदम गार हवा आम्हाला लागायला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता झाड आहे आणि मस्तपैकी गार हवा येते आम्हाला. आता 5:30 वाजलेत आणि जबरदस्त फिलिंग आहे ही, म्हणजे मजा येते एकदम. तर रिटर्न जाताना आम्हाला भरपूर थंडी लागणार आहे ते आत्ताच समजतं आहे. तर बरं झालं मी माझं डेनिमचं जॅकेट घेऊन आलं. तर रिटर्न जाताना ते मी घालेल. आता बीचच्या भरपूर जवळ आलो आम्ही आणि आमचा रस्ताच संपत नाही असं झालं आहे. काय माहिती का, 110 का 112 किलोमीटरच आहे पण संपतच नाही असं झालं आहे. तर आता 6 वाजत आलेत आणि ऑलमोस्ट पोचलो आम्ही बीचला. आणि त्यांनी सीटचा जो फोम लावला आहे तो जेन्युइनली त्याचा आत्तापर्यंत रिव्ह्यू द्यायचा झाला तर नाही आहे तो एवढा चांगला. तर मी युजली 100 किलोमीटर करतो ना तर तेव्हा मला काहीच नाही वाटत की दुखतं आहे वगैरे सीटला. पण जेव्हापासून हा फोम लावला आहे तो फोम एकतर ते दुखणं कमी करायसाठी लावलेलं जे नंतर होतं ते, तर ह्याचं तर उलटंच झालं आहे की 100 किलोमीटरला पण पेन स्टार्ट झाला आहे. म्हणजे एवढा पण मेजर नाही दुखत आहे पण अगोदर तर मला दुखायचंच नाही. तर आता काय सीन केला आहे त्यांनी काय माहिती, का माझी पॅन्टमुळे होत असेल, तसं पण असू शकतं. पण बघूया आता, अजून रिटर्न जायच्या जर्नीमध्ये पण समजेलच आपल्याला. मी अजून फायनल माझा जजमेंट देत नाही पण ठीक आहे, थोडा पेन व्हायला स्टार्ट झाल्यात. बाकी सगळं एक नंबर वाटतं, म्हणजे जी थंड हवा आहे आणि ऑलमोस्ट 5:56 झालेत आता. एक नंबर व्ह्यू आहे आपल्यासमोर आता. जाम भारी वाटतं, जाम भारी. सनसेट व्हायला नको फक्त, कारण दिसतो तर आहे खूप खाली आलेला तो. कधी कधी काय होतं की ढगांमुळे अडला जातो तो, फक्त अडला नाही गेला पाहिजे, व्ह्यू बघायला मिळायला पाहिजे आपल्याला. इथे पोरं क्रिकेट खेळतात. वाव यार, आणि काय व्ह्यू आहे यार, एक नंबर, जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडे. एक नंबर, एक नंबर.
तर आता आम्ही एकदम परफेक्ट टाइमला पोहोचलो इकडे. तुम्ही बघू शकता 6:04 झालेत आणि एकदम सुंदर असा आम्हाला समोर व्ह्यू बघायला मिळतोय. तर जबरदस्त असा व्ह्यू आहे. तर मी इकडे टाइम लॅप्स लावून ठेवतो आणि गर्दी नाही आहे बीचवर जर आपण तर, आणि लोकांनी गाड्या पण टाकल्या आहेत तर मला वाटतं आम्ही पण टाकू शकतो. तर आता जस्ट आलोय तर बसलोय थोड्या आणि माझ्या मागे तुम्ही जागा बघताय. इकडे मी लास्ट टाइम आलेलो तिकडे हॉटेल चालू होतं, म्हणजे ही जी जागा आहे हे हॉटेल चालू होतं आणि इकडे टेबल वगैरे टाकले. तर आता काय माहिती सीझन नाही म्हणून त्या लोकांनी बंद केलं असेल, पण पुढे कदाचित मिळेल आम्हाला खायला, कारण भूक तर लागली आम्हाला भरपूर. तर बघूया आता आम्ही इकडे थोडा वेळ बसून मस्तपैकी सनसेट एन्जॉय करतो आणि मग त्यानंतर खायला पहिले शोधतो थोडंफार. हाय गाईज, तर आम्ही इथे पोचलोय. अत्री एवढा चालत होता, काढली मी व्हिडिओ. तर आता मस्तपैकी आम्ही बीचवर आलो. इकडे फोटोशूट चालू आहे. इकडे गाड्या आणल्या आहेत दोघांच्या पण, तर फोटो काढतायत हे लोक आणि भारी वाटतं एकदम. जसा मी टाइम लॅप्स चालू केला तसा तो डायरेक्ट गायबच झाला. तर ठीक आहे, काय नाही होत असं सगळं. आणि मी तिकडे एकदम मागे पण बघितलं, तिथे काय सीन आहे माहीत नाही, पण इकडे खायला कुठे आहेच नाही. तर आम्हाला डायरेक्ट बाहेरच जायला लागेल. तर भूक तर भरपूर लागली आहे चौघांना पण, कारण नॉनस्टॉप आलोय कंटिन्यू. थकलो आता, थोडा वेळ इकडे एन्जॉय करतोय. आणि इकडे मी गाडी लावली आहे. माझी थोडी भीती वाटते मला, कारण इकडे आतमध्ये ते फसू शकतं. तर एवढं काय नाही, इकडे तसं रोड टाईप आहे, इकडून बऱ्याच गाड्या जातात. तर कडक आहे इकडे, म्हणजे तशी घुसणार नाही एकदम. तर बघूया आता. इकडे खूप भारी आहे, म्हणजे इकडे तुम्ही येऊ शकता. अक्षी बीचला माझा पर्सनल फेवरेट आहे, कारण मी एकदा इकडे फर्स्ट टाइम आलेलो, त्यानंतर माझ्या मनातच ही जागा बसली. इकडे पण भरपूर लांबपर्यंत क्षितिज दिसतं आपल्याला, तर लांबपर्यंत, कारण इकडे कोण आहे पण नाही, जास्त गर्दी पण नाही इकडे. नीलांग काय बोलतो? मला फॉलो करा इंस्टावर. माझा हे सगळं नाही इकडे करायचं. तुला आता काय वाटतंय ते सांग. आता खूप चांगली जागा आहे. आम्ही लास्ट टाइम रेवदंडाला आलेलो, त्या बाजूला होता तो. तर इथे पण मजा येते. रेवदंड चांगलं होतं की हे चांगलं? नाही, ही जागा खूप चांगली आहे, फक्त खायला पाहिजे होतं. हा, फोटोग्राफर केसीकडे फोटो काढतोय आणि त्यांनी जे जॅकेट घातलंय ते माझं आहे बाय द वे. पल्सर नाही ती. तनु तुला पल्सरच सूट करते ना? हा, चालू आहे व्हिडिओ. हस लाज जरासा. हो, काहीतरी बोल. फोटो हा चांगला आला. हा, तो असतात जो सगळ्यात चांगला फोटोग्राफर असतो तो हाच आहे. आणि जे खराब फोटो त्याचे सगळे काढतात ते आम्ही तिघ जण इकडे. भाई मी काढलेली व्हिडिओ येणार आहे बघ ब्लॉग मध्ये. भाड्याचं जॅकेट असं कमेंट मध्ये टाक, मेन्शन कर मला. तर आता ही फुटेज जी आता तुम्ही बघताय ही मी गोप्रोमध्ये रेकॉर्ड करतोय. आता संध्याकाळ झाली आहे, पूर्ण अंधार पण पडला आहे आणि इकडे लोक अजूनपर्यंत फोटो काढत आहेत. आणि तुम्ही माझ्या मागे बघताय चंद्र आला या साईडला आणि या बाजूला सूर्य मावळला आहे. तर एकदम जबरदस्त फिलिंग आहे. अजून थंडी एवढी पडली नाही आणि याचा माईकचा पण काय सीन आहे मला अंदाज नाही. याच्यामध्ये आवाज तर क्लिअर यायला पाहिजे. हां, आता मी तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. तर हे माझ्या गोप्रेचं एक चेक करायसाठी माईक आणि नाईटमध्ये जी क्वालिटी आहे तर ती चेक करायसाठी मी ही व्हिडिओ काढतो. तर आता टाईम झाला आहे 6:47 आणि आम्ही निघालो इकडून बीचवरून. तर हे बघा, ही इकडे दुकानं आहेत राईट साईडला, तुम्हाला नीट दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण इकडे 2-3 दुकानं आहेत. इकडे लेफ्ट साईडला एक दुकान आहे, परत मागे तुम्हाला मी जे दाखवलं ते. तरी सगळी दुकानं बंद आहेत. तर काय सीन आहे इकडे माहीत नाही,
कदाचित आज वीकडे आहे म्हणून पण असू शकतं. आता पुढचा प्लॅन सध्या तर हाच आहे की खायला बघायचं आहे पहिले तर, कारण भरपूर भूक लागली आहे आम्हाला चौघांना पण. आता जिकडे आम्हाला फर्स्ट जे हॉटेल दिसेल तिकडे आम्ही थांबणार. तर आता इकडे पूर्ण अंधार आहे, हे स्ट्रीट लाईट आहेत थोडेफार, तर कसा परफॉर्मन्स आहे याचा आपण बघूया. तर मला स्क्रीनमध्ये एवढं काही दिसत नाही आहे नीट, पण जेवढं पण दिसतं त्याच्यामुळे एवढा खास मला वाटत तर नाही आहे. आणि हे इकडे हॉटेल्स वगैरे आहेत, जर राहायची वगैरे सोय आहे इकडे, आणि बीचच्या एकदम जवळच आहे. आणि मी आता इकडे तुम्हाला दिसत असेल इकडे वायर आहे, तर ही वायर आहे आणि मी कॅमेरा चार्जिंगला लावला आहे, कारण माझ्या फोनची पण आणि कॅमेऱ्याची पण दोघांची पण चार्जिंग जवळजवळ 30%च्या आसपास आहे दोघांची पण. तर म्हणून मी लावला आहे. आणि मला ॲक्च्युली हे करायचं नव्हतं, कॅमेरा वापरायचा नव्हता चार्जिंग करताना, पण आता काय थोडा वेळ करतो आहे कारण चार्जिंगचा बराच प्रॉब्लेम झाला. आणि माझ्याच फोनमध्ये सगळ्यांचे फोटो आणि कंटिन्यू माझा फोन चालूच होता. फोन तसा टिकतो माझा, पण आता कंटिन्यू चालू असल्यामुळे संपले त्याची पण ऑलमोस्ट चार्जिंग. हेल्मेटमध्ये बडक लावा, आता गेला असता तिकडे तुला दिसला असेल ना पडलेलं. हरवलास? अरे ह्याच्यात ठेवलेलं मी हेल्मेटमध्ये, तिकडे पडलेलं असणार. मग तिथेच असणार बडक लावा. आम्ही आता परत रिटर्न चाललो आहे बीच साईडला, कारण तनूचा बलकलावा राहिला आहे तिकडे, तर कामाला येईल त्याला तो आता तसं संध्याकाळचा. आणि जास्त लांब पण नाही गेलेलो आम्ही, एक 5 मिनटं लांब असेल, तर म्हणून परत जाऊन घेऊन येतो, उगाच कशाला तिकडे सोडून यायचं. आणि हे आता मी बोलतोय हे वायझर माझा ओपन करून बोलतोय, तर हा पण डिफरन्स समजेल की पूर्ण वेळ आता वायझर बंद करून बोलत होतो आणि आता वायझर ओपन करून बोलतोय, तर किती डिफरन्स आहे जो बाहेरचा जो विंड नॉईस येणार त्याच्या. तर नशीब तनुचं खूप चांगलं होता, त्याला तिकडे मिळाला, इकडेच पडलेला. आम्ही ते हेल्मेट ठेवलेले, तर मिळालं आहे त्याला. आता निघतो परत, ते दोघं तिकडेच गेलेत हॉटेल बघायला. आणि अजून एक मेन सीन आहे इकडे पेट्रोल. तर मला पेट्रोल बघायचं आहे बघा, 87 किलोमीटरची रेंज दाखवतो, पण तरी पण पेट्रोल मला भरायला लागणार. तर बघू आता जवळ कुठे दिसतोय. तर आम्ही मेन रोडला जसं थोडंफार लागलो तसं आम्हाला पहिल्यांदा जे हॉटेल दिसलं तिकडेच आम्ही थांबलो. तर काय नाव आहे निरंज, सांग हॉटेलचं? जय मल्हार फॅमिली चायनीज. तर जय मल्हार फॅमिली चायनीजमध्ये आम्ही थांबलो आहे. आणि पहिल्यांदा आम्ही प्रश्न आज विचारला इकडे आल्यावर की व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळं मिळतं काय, वेगवेगळ्या कढईत बनतं काय. तर बोलले की हो तिकडे वेगळ्या कढईत आहे, म्हणून आम्ही थांबलो इकडे. अजून ऑर्डर दिली नाही, ऑर्डर देतो, खातो. आणि अजूनपर्यंत मी बघितलं नाही की जी क्वालिटी आहे लो लाईटमध्ये कॅमेऱ्याची ती कशी आहे, तर ती पण आता बघतो. आणि माझ्या फोनला पहिले तर इकडे चार्जिंगला लावायला देतो. आता खायला आलं आहे आमचं, काय नाव होतं याचं? नाही नाही, हे याचं प्लेटचं चोपर राईस, ट्रिपल राईस. हां, तर राईट साईडला जो माझा हा तो चॉपर राईस आहे, त्याची ड्राय ग्रेव्ही आहे. आणि हा ट्रिपल राईस आहे, त्याची नॉर्मल ग्रेव्ही आहे. इकडे ना काही वेट ग्रेव्ही आहे. तर खाऊन झालं आहे आता आमचं, आणि आता स्विच करतात. तनू आता गाडी चालवतोय आणि माझ्या मागे आता निलांग बसेल. आता काढतोय गाडी. तर आता आम्हाला सध्या तरी पेट्रोल पाहिजे आमच्या गाडीला. आमचं खाऊन झालं, आता गाडीची पोट भरायची वेळ झाली आहे. तर सध्या आता पेट्रोल पंप शोधूया. आणि तर आम्हाला बरं आहे, लगेचच भेटला आहे पेट्रोल पंप. तर साधा साधा फुल गूगल पे आहे ना? हां, बस बस बस. 1306 1306. तर पेट्रोल भरून झालं आहे आता माझं. आणि
ट्रिप 0 करतो आता. ट्रिप 1 पण 0 करतो, झाली 0. ट्रिप 2 0. आता प्रॉपर मला कळेल की कितीचा मायलेज मिळतोय ते. तर आता फायनली भरपूर वेळानंतर मला स्ट्रीट लाईट दिसतात. मी एवढ्या वेळा त्याचीच वाट बघत होतो. तर आता आम्ही वडकळच्या बरंच पुढे आलो आणि आम्हाला फायनली स्ट्रीट लाईट दिसत आहे तिकडे. तर आय होप बेटर क्वालिटी मिळत असेल आता, ह्याच्यामुळेच मी थांबलेलो. आणि आता गाडीची पण पेटपूजा झाली आहे, आमची पण पेटपूजा झाली आहे. तर आता कंटिन्यू जायचं आहे आपल्याला, काय मध्ये कुठे थांबायची काही गरजच नाही. आणि जबरदस्त थंडी वाजते आता. म्हणजे मगाशी मी तुम्हाला बोललेलो तेव्हा मला वाटतं 36च्या आसपास टेम्परेचर होतं. मगाशी 25 होतं, आता पण 25 आहे. 24 जाऊन आलं आहे. आणि जेव्हा तिकडे दोन्ही बाजूला म्हणजे जो अलिबागचा जो रोड आम्ही चालवत होतो पूर्ण तो JSW कंपनीपर्यंत, तिकडे भरपूर थंडी होती आणि जरा पण स्ट्रीट लाईट नाही. सिंगल लेन रोड होता आणि समोरून लाईट मारतात आणि हे लोक अप्पर डिप्पर काय बघतच नाहीत काय. तर असा एक्सपिरियन्स होता तिकडून. आता इकडे आलो, इकडे तरी खूप चांगलं आहे स्ट्रीट लाईट वगैरे. आणि तिकडे जरा पण लाईट नाही म्हणून मी शूट नाही केलं. कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळ तर मेन थंडी वाजणार आहे, कारण तिकडे दोन्ही बाजूला झाड आहे. बाकी निलांगबद्दल बोलायचं, माझ्या मागे जो बसला होता तो आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान आहे. आणि आम्ही जसं मगाशी बोललो रेवदंडा, तर रेवदंडाला मी निलांग असं आम्ही 3-4 जण गेलेलो. त्याचे पण मित्र होते तेव्हा. आणि तेव्हा आम्ही रेवदंडा गेलो. तो बीच तिकडूनच थोडं पुढे गेल्यावर त्याच रोडला सरळ आहे. तर तो पण तेच बोलला की त्याला पण हा बीच आवडला. तर मी अलिबागचे ऑलमोस्ट सगळे बीच फिरलो आहे. तर मला अक्षी बीचच पर्सनल लेवलला खूप आवडतो. तर आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी मी थांबलेलो 1-2 मिनटं, मला मीतचा फोन येऊन गेला. मीतला तर तुम्ही सगळे ओळखतात, माझ्या कॉलेजचा मित्र. तर तो पण तेच बोलत होता की कॅम्पिंगचा प्लॅन आहे आता, तर इन आहेस की नाही. तर मी तर काय विचार नाही केला, मी डायरेक्ट त्याला बोललो मी इन आहे. तर सॅटर्डेला आहे आता, परवाच्या दिवशी. तर बघूया तो काय बोलला, अजून कार बाईक कसं जायचं ते तुझ्यावर आहे बोलला. तर ते सगळं डिसाईड करायचं आहे, पण फक्त तो इन आहे की नाही एवढंच विचारत होता. तर मी तर बोललो भाई इन आहे तर आपल्याला तिकडचा पण ब्लॉग बघायला मिळेल आणि त्यांच्यासोबतची पण वेगळी एक मस्ती आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. तर आता कॅम्पिंगचा पण ब्लॉग येऊ शकतो. अजून आमचं एकदम पण फिक्स नाही, पण येऊ शकतो, कारण आत्ताच त्याचा फोन येऊन गेलेला. आणि मोस्ट प्रॉब्ली तरी जाऊ आमचं, कारण या लोकांचं पण खूप अगोदरपासून चालू होतं. आणि तिकडच्या खाण्याबद्दल बोलायचं झालं तर त्या मानाने तिकडचं चायनीज खूप चांगलं होतं. म्हणजे मला तर आवडलं, हे लोकांना पण आवडलं. तर पनीर नव्हतं फक्त त्यांच्याकडे. आणि मी तेच तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं की आम्ही 4 पण गेलेलो, त्यातले आम्ही 3 लोक प्युअर व्हेज आहे. म्हणजे आम्ही 3 पण फक्त व्हेजच खातो, निलांग फक्त नॉनव्हेज खातो. तर म्हणून आम्ही तिकडे पहिले तर गेल्या व्हेज आहे की नाही विचारलं. तर सगळं व्हेजच खाल्लं आम्ही आणि चांगलं होतं तिकडचं खाणं. पण आता त्याच्यामुळे झोप नको यायला फक्त. आणि एवढं काय नाही, आता ऑलमोस्ट पनवेलपर्यंत पोचत आलो. झोप तर वाटत नाही येईल, पण भरपूर खाल्लं आम्ही लोकांनी. स्टार्टर मागवलेला, मग त्यानंतर 2 प्रकारचे राईस, आणि त्याच्या अगोदर पण आम्ही 2 स्टार्टर मागवलेले. ते ऑलमोस्ट आमचं जेवणच झालं. पनवेलवरून जायचं मग चालेल, बघू ट्रॅफिक वरती बघू. चालेल मग सरळ आता इथे तर घेऊ पहिले. तर आता पनवेलजवळ आलं आणि हे लोक मागे राहिलेले बऱ्यापैकी, म्हणून थांबलेलो मी इकडे. तर हा JNPTचा लेफ्ट आता आम्ही मारतोय. आणि एकदम खतरनाक अशा आम्हाला 2 स्पीड ब्रेकर लागले, दोघांना पण सेम जागेच असणार कदाचित ते. आम्ही म्हणजे मी पुढे होतो तेव्हा, त्याच्यामध्ये एक तर पूर्ण रस्त्यावर लाईट नाही, त्याचा साईन बोर्ड पण नव्हता तिकडे की स्पीड ब्रेकर आहे त्याचा. आणि पूर्ण अंधाराच्या रस्त्यामध्ये अचानक भयानकमध्ये 2 स्पीड ब्रेकर आले. पहिल्या स्पीड ब्रेकरला तर डायरेक्ट उडालो, तरी नंतर गाडी कंट्रोल केली. सेकंडला तरी थोडा ब्रेक अगोदर मारला मी, पण तरी पण गाडी उडालीच शेवटी. तर तेव्हा मला फील झाला असं की आपल्याला फॉग लाईटची खरंच जरूरत आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टन्स आहे फॉग लाईटचा. तर लावायची आहे मला. मी ॲक्च्युली एक लाईट घेऊन ठेवली आहे घरामध्ये, ती मी टर्निंगला लावणार आहे. मी इकडे क्लॅम्प पण लावला आहे त्यासाठीच. आणि तो याला कसं फेअरिंग आहे, तर याचे जे फोक्स आहेत पुढचे त्याला
ते टर्न होतात, तर मग टर्निंगला ती लाईट मला बेनिफिशियल ठरेल. तर तिकडे मला एक लाईट लावायची आहे, ती मी घेऊन ठेवली आहे, ती 60 वॉटची आहे. आणि अजून एक मला 80 वॉटची लाईट लावायची आहे या टाकीच्या इकडे दोन्ही बाजूला. तर तो पूर्ण सेटअप मला एकदाच करून घ्यायचा आहे, म्हणून मी थांबलो आहे. तर करूया आपण हळूहळू सगळ्या गोष्टी होणार. तर याची गरज फील झाली मला आता की भाई असायला पाहिजे होती ॲटलिस्ट एक तरी फॉग लाईट. नाही इकडे तर काय JNBT आहे, इकडे तर काय टेन्शन नाही. तर मगाशी मला बिल्डिंग खाली व्हिडिओ एंड करायची राहिली माझी. तर आता मी वर आलो, फ्रेश वगैरे आलो. आम्ही 10:30 वाजता पोचलो घरी. मस्त राईड झाली आमची आणि तिकडे आम्हाला खूप भारी वाटलं. तिकडे मी बरेच फोटो पण काढले, ते मी पोस्ट पण केले आल्या आल्या लगेचच. तर तुम्हाला ते फोटो बघायचे असतील तर इन्स्टावर मला नक्की फॉलो करा. तर माझी इन्स्टा ID तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही काय तुमचे थॉट्स असतील अजून ते सांगा. आणि जसं मी तुम्हाला बोललो की मी अजून कशावर व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही मला सांगा. तर ते सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये करा. आणि तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.